सांग नाथ मस्कोबाच्या नावानं सांग. नमस्कार, सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला ब्लॉग दाखवणार आहे. आज गुरुवार आहे आणि गुरुवारचा शेवटचा गुरुवार असल्यामुळे त्याचे उद्यापन आहे आपल्याकडे. तर त्याचं पण आपण बनवणार आहोत, म्हणजे उद्यापन पण करणार आहोत आणि सोबतच सट असते. ह्याच महिन्यामध्ये सट करतात, म्हणजे नाथ मस्कोबाची आणि खंडोबाची सट करतात आमच्याकडे ह्या महिन्यामध्ये. म्हणजे तसं काय कधी गुरुवारीच करायला पाहिजे असं काय नाही, कुठल्याही दिवशी आपण करू शकतो. ते इथे पाहू शकता, मी इथं दिवे बनवलेत बाजरीच्या पिठाचे आणि ते उकडायला ठेवलेत. आणि हरभऱ्याची भाजी आहे, हरभऱ्याची भाजी आणि कांद्याची पात आणि मेथीची भाजी असं बनवतात. तर माझ्याकडं कांद्याची पात तर नाही आहे, तर मी काय करणार आहे, वांग्यामध्ये थोडासा कांदा घालणार. हे पहा, मी इथं ही वांगी चिरून उकडायला ठेवलीत, म्हणजे छान होतं भरीत. असं उकडल्यानंतर खूप छान लागतं, एकदा नक्की तुम्ही करून पहा. आता हे आपण दिवे उकडायला ठेवलेत, दिवे पण छान उकडून झालेत हे बाजरीच्या पिठाचे, पाहू शकता. आणि ह्याच्याच मध्ये जागा होती तर मी तिथं वांगी उकडायला ठेवलीत. आता मी हरभऱ्याची भाजी बनवून घेते. म्हणजे ही जी लोखंडाची कढई आहे, मी एकाच कढईत सगळं काही बनवून घेणार आहे आता पटपट. हे पहा, ही हरभऱ्याच्या भाजीसाठी मी 2-3 मिरच्या आणि थोडंसं जिरं टाकलं आहे. त्यातच हरभऱ्याची भाजी झटकून घेतली, म्हणजे झटकून घ्यायची असते, धुवायची नसते हरभऱ्याच्या भाजीला. ही आपली घरचीच भाजी आणलेली आपण गावाकडनं, तर थोडीशी नैवेद्यासाठी करून घेते मी आता. आणि आपल्याला उद्यापन करायचं आहे देवीचं, लक्ष्मी व्रताचं, आणि सोबतच सट पण करायची आहे. सट म्हणजेच ते तळी भरायची, आपल्या जे घरचे देव असतात ना त्यांची तळी भरतो आपण. तर आमच्या इथं नाथ मस्कोबाची आणि खंडोबाची तळी भरली जाते. तर तळी भरण्यासाठी मी ह्या भाज्या बनवत आहे. ही आहे हरभऱ्याची भाजी, पहा कशी बनवते. ह्याच्यात बिलकुल पाणी वगैरे लागत नाही आणि बारीक गॅसवरती जरा मीठ टाकलं की थोडं पाणी सुटतं, छान होते ही भाजी. पाहू शकता केवढीशी भाजी झाली तयार. आता ही मेथीची भाजी बनवायची आपल्याला. अशाच पद्धतीने मी या सगळं कढईमध्ये बनवून घेणार आहे, तुम्हाला मी दाखवते. आणि पुढं आपण तळी वगैरे कसे भरले, परत लक्ष्मीचं उद्यापन करण्यासाठी मुली वगैरे जेवायला कसे बसवलं ते पण तुम्हाला दाखवणार आहे. इथे पहा, आता ही मेथीची भाजी छान 2 पाण्याने धुवून घेतली. इथं मी मिरच्या तेलात टाकलेत, थोडंसं जिरं वगैरे टाकून घेते, पाहू शकता. आता ह्याच्यात आपल्याला ही मेथीची भाजी टाकून घ्यायची, मिरची छान भाजून. आणि सट, आमच्याकडं सट म्हणतात ह्याला, तळी भरण्याला आम्ही म्हणतो सट करायची. तुम्ही काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा. आणि प्लीज सर्वांनी लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. ही पहा, ही मेथीची भाजी आता आपण ह्याच्यावरती टाकून घेतली आणि ही पण मी बनवून घेते, हिला पलटी करून घेते. भाजी मेथीची बनवून झालेली आपली. आता आपल्याला वांगं बनवायचं. हे पहा, हे आलं खिसून घेतले, थोडंसं जिरं, आलं आणि थोडासा कांदा. मी मसाला भात बनवणार आहे, वटाणे भात, त्याच्यासाठी मी हे सगळं चिरून घेतलेलं आहे, कांदा, टोमॅटो, थोडासा कांदा ह्याच्यात टाकते, कारण आपल्याला भरीत बनवायचं आहे. आणि हे जे भरीत मी बनवते इतकं टेस्टी लागतं ना की बास रे बास, खरंच बोटं चाटत बसायला असं लागतं. तर ती आपण वांगी जी उकडून घेतलेली आहेत ना, नुसती उकडलीत, त्याला काही नाही टाकलेलं. हे पहा, ह्याच्यामध्ये आपण आलं, जिरं आणि थोडासा कांदा. आता ह्याच्यावरती थोडंसं लाल तिखट टाकायचं आपल्याला, चवीनुसार थोडंसं लाल तिखट, अगदी थोडीशी हळद आपल्याला हे भरीत बनवण्यासाठी, आणि थोडंसं चवीनुसार मीठ. आणि हे सगळं मिक्स करून आपल्याला छान हलवून घ्यायचं. आणि आपल्याला वांगं तर आपलं शिजलेलंच आहे, म्हणजे वाफेवरती जे उकडलं आहे. आता ते वांगी टाकून घ्यायची. ही पावशेर वांगी येतात, मोठं वांगं असेल तरी चालेल, हे भरून करण्याची वांगी आहेत, पण आता मी हीच यूज केलीत. पहा, आता ही शिजलेलीच आहेत वांगी. ही फक्त ह्याच्यामध्ये अशी फोडून घ्यायची, म्हणजे आपले ह्याने उन्हातल्याने असे कापायचे, त्यांना लगेच तुटतात, म्हणजे कसं शिजलेली आहे त्यामुळे, आणि छान भरीत होतं याचं. हे सगळं आता चांगलं हे करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं या वांग्यांचा. हे पहा मी कसं एकजीव करून घेतला आणि छान भरीत तयार झालं आहे. हे भरीत खूप टेस्टी लागतं खायला, पाहू शकता. आता आपलं वांग्याचं भरीत पण तयार झालेलं आहे. आता हे काढून घेऊया आपण एका ताटामध्ये. सगळ्या भाज्या आणि हे सगळं एकत्र एकाच ताटात काढून घेतलं आहे मी. इथे पाहू शकता, इथं मी हरभऱ्याची भाजी, मेथीची भाजी आणि वांग्याचं भरीत हे पण काढून घेतलं आहे. आणि एका साईडला आपला डाळ भात शिजायला ठेवला आहे. मी मसाले भात बनवणार आहे. इथं पहा, आता हे दिवे मांडून घ्यायचे. हे जे बाजरीचंच ठेवायचं असतं, मदान म्हणतात ह्याला,
पण माझ्या बाजरी मी 1 किलो विकत आणली होती, नव्हती त्यामुळं ती दळून आणली. तर आता मदान खाली बाजरीचं नाही ठेवायला, तर मी गव्हाचं मदान ठेवते. इथं पाहू शकता. आता हे दिवे आपल्याला ह्याच्यातच हे करायचेत. हे बाजूला आता मी तयार करून ठेवून दिले दिव्यांचं. आणि बाकीचं आता तुम्ही पाहू शकता. पुढं मी ह्याचा आता मसाले भात बनवणार आहे. मसाले भात बनवण्यासाठी मी कांदा टोमॅटो वगैरे सगळं कापून घेतले. आणि ह्या बाजरीच्या भाकरी बनवून घेते छोट्या छोट्या. ह्या पाहू शकता. ह्या छोट्या भाकरी बनवता आपण प्रसादासाठी. म्हणजे जेव्हा आपण तळी भरणार आहोत ना, तेव्हा 5 लोक म्हणजे 5 मुलं म्हणा, 5 माणसं म्हणा, ज्यांच्या हातनं आपण हे तळी भरतो त्यांना हे नैवेद्य म्हणून द्यायचा असतो प्रसाद खाण्यासाठी. तर ह्या भाकरी बनवल्यात. आणि अगदीच एकदमच छोट्या नाही बनवल्या मी, बऱ्यापैकी मोठ्या बनवल्यात. कारण की कसं द्यायला पण बरं वाटतं ना जरासं खायला. म्हणजे एकदमच छोट्या नको म्हणून मी ह्यावेळेस थोड्याशा मोठ्या बनवल्यात. नेहमी एकदमच लहान असतात. हे पहा. आता मी हे नैवेद्य भरून घेत आहे. सगळं नैवेद्यावरती भाज्या, वांग आणि डाळ भात बनवलं आहे मी. म्हणजे मसाले भात बनवायचा आहे, त्यामुळं डाळ आणि भात वेगवेगळं करण्यापेक्षा मी मिक्सच केलं. खिचडी भात केला, म्हणजे डाळ आणि तांदूळ मिक्स शिजवलेत पाहू शकता. आणि त्यातच सगळं टाकलं मी, जिरं मोहरं हिंग वगैरे. आता याच्यावर आपण थोडं थोडं तूप टाकून घेऊया गाईचं. म्हणजे कसं आपला नैवेद्य कंप्लीट होईल. हा नैवेद्य आहे आपला तळी भरण्याचा, म्हणजे देवांचा, नाथमस्कोबाचा आणि खंडोबाचा. तर याच्यावर थोडं थोडं तूप टाकून घेते नैवेद्यावरती. म्हणजे हा नैवेद्य आपला देवापुढं जाईल. मी एकटीच करायला आहे, त्यामुळं हळूहळू थोडं थोडं करून घेतलं आहे. आणि ही एक दुधाची खीर, ही आपल्या घरच्या दुधाचीच खीर आहे पाहू शकता. ह्याच्यामध्ये शेवया, काजू बदाम, मनुके, पिस्ता वगैरे सगळं टाकलं आहे. खीर तयार झाली. त्याच्यामध्ये केसर टाकून घेतली आहे. मस्त वेलदोड्याची पावडर, साखर वगैरे सगळं काय टाकून खीर बनवली मी. आणि रेसिपी असं काय नाही. हे पहा, मसाले भात पण आपला तयार झाला आहे, वाटाणा टाकून मस्त असा. मस्त चांगला बिर्याणीच्या तांदळापासून बनवला आहे आपण. पाहू शकता किती छान झालं आहे. आणि 1-2 भाकरी पण करून घेतल्या. आता इथं आपली पूजेची तयारी चालू झालेली आहे पाहू शकता. तर आता इथं सगळं मांडून घेतलं आहे. ते मिस्टर धूप वगैरे लावून घेतात. ते दिवे वगैरे तर आधीच लावलेली आहे. पूजा वगैरे वाचून झाली आपली. इथं आता सगळं इथं म्हणजे पोरांना वगैरे बोलवायचं आहे. आता मी दिवे लावून घेते पाहू शकता. हे दिवे लावून घेते मी सगळे. आणि ह्या आरत्या येतात, म्हणजे खंडोबाच्या आरत्या, नाथमस्कोबाच्या आरत्या, 5-5 आरत्या असतात सगळ्या देवांच्या. हे आपण ह्या म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे तळी भरतो, त्यावेळेस ह्या सगळ्या देवांच्या आरत्या करून ह्या पण आपण लावून घेतो पाहू शकता. आता इथं आपली पूजा वगैरे तर झालेली आहे. आता ह्या आरत्या वगैरे आपल्याला याची तळी भरायची. आणि हा बघा, हा नैवेद्य आहे देवीचा, हिचा लक्ष्मी मातेचा, तो पण आपण करून घेतला आहे. आणि आता इथं हे भरणार आहे तळी. जय मल्ला, येळकोट जय मल्ला, येळकोट जय मल्ला. नाथमानं चांगलं, नाथमस्कोबाच्या नावानं चांगलं, नाथमस्कोबाच्या नावानं चांगलं, नाथमस्कोबाच्या नावानं चांगलं, नाथमस्कोबाच्या नावानं चांगलं. इकडं पूर्वेला तोंड करून बरा. नाथमस्कोबाच्या नावानं चांगलं. येळकोट जय मल्ला, येळकोट जय मल्ला, येळकोट जय मल्ला, येळकोट जय मल्ला, येळकोट जय मल्ला.
येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाच्या नावानं सांग बलं सदानंदाच्या नावानं सांग बलं नाथ मस्कोबाच्या नावानं सांग बलं नाथ मस्कोबाच्या नावानं सांग बलं एक देवा पुढे ठेवा. माझा उपास वाटतो इथे आता आपली तळी भरून झालेली आहे. पाहू शकता सगळं जे काय जिकडच्या तिकडं झालेलं आहे कंप्लीट. मुली पण जेवून गेल्यात, त्यांनी काही शूटिंग काढू दिली नाही.